नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण आता पाचवड तालुका वाईमधून निघालो आहे नागठाण्याला, म्हणजे तिथनं पुढं पाडळीला जायचं आहे. तर आता आपण तिथनं नागठाण्यापर्यंत व्हिडिओ काढूया. तिथं नागठाण्याचे तिथं रस्त्याची कामं चालली. एकूण पूर्ण रस्ता कसा काय तो तुम्हाला दाखवतो. किरकोळ काही गोष्टी सोडल्या तर हा रस्ता तर चांगला वाटतोय. पुणे बंगलोर हायवे हा आता असा इतका चांगला झाला आहे आणि रुंद झाला आहे, त्यामुळं प्रवास सुसह्य झाला आहे. नाही तर किती गर्दी झाली असती, काय झालं असतं. पूर्वी रस्त्यालाच विरोध होता, रस्ता रुंद करू नका, आहे तसाच ठेवा, असं चाललेलं. वाहनांच्या संख्येत दिवसेदिवस वाढ होत चाललेली आहे, त्यामुळं रस्ता रुंद करणं हे ठिकठिकाणचे हे अपरिहार्य आहे. त्यासाठी झाडं तोडणं सुद्धा अपरिहार्य आहे. दुसरी लावा, पण त्याला इलाज नाही दुसरा काय. अजून किती वर्ष टोल घेणार आहेत. जरा पुढं गेलं की सातारच्या डावीकडं, म्हणजे ह्या हायवेच्या डावीकडं IT पार्क होणार आहे. खरंच होईल का? आणि मला जरा शंकाच वाटते. खरंच होईल म्हणजे होईल आणि व्यवस्थित तो चालला पाहिजे. इथं आले पाहिजेत IT कंपन्या आणि सातारा झाला पाहिजे मोठा. होईल का? सातारा मोठा व्हावा, थोडा मोठा व्हावा असं म्हणलं की जरा लोकांना हेच होतं, नको आम्हाला तेवढाच पाहिजे, आहे तेवढा. अरे आहे तेवढा राहून काय त्याचं हे. सगळ्यांना पुण्याला आणि मुंबईला जायला लागेल मग नोकरीसाठी, शिक्षणासाठी. असल्या ह्याचा काय उपयोग. सर्वांनी साताऱ्यातच राहून त्यांचा रोजगार, त्यांचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे. असा सातारा झाला पाहिजे. मी काय म्हणत नाही पुण्याला सारखा आणि मुंबईसारखा व्हावा. अरे सांगली, कोल्हापूर एवढा झाला तरी बास झालं. सातारा शहर सातारा जिल्ह्यातले बरेचसे तरुण मुंबई, पुणे शिक्षणासाठी किंवा नोकरी, व्यवसायासाठी. याचा काय अर्थ नाही याला. सातारा जिल्ह्यातले तरुण सातारा जिल्ह्यातच राहिले पाहिजेत. रोजगार, शिक्षण त्यांची सोय जिल्ह्यातल्या जिल्ह्यात झालीच पाहिजे.
मध्ये मध्ये काही ठिकाणी खोबरं खिचल्यासारखा रस्ता का खिसून ठेवलाय काय कळत नाही. त्या खिचलेल्या रस्त्यावर गाडी नीट चालवायला लागते. थोडीशी इकडे इकडे होती का अशी भीती वाटते, स्लिप व्हायची भीती वाटते. पण माझ्यासारखा चालवणार असल्यावर त्यातून नेतो ते व्यवस्थित. पण दुसरा एखादा पडायचा लेकाचा. ह्या बाजूला ह्या हायवे पेड्याची दुकानं भरपूर आहेत इथं. मोठीचे मोठी दिसतील दुकानं तुम्हाला. सातारी कंदी पेढा प्रसिद्ध आहे. मोठमोठ्या इमारती व्हायला लागल्यात आता सातारच्या हायवेच्या दोन्ही बाजूस. इथं सुद्धा मध्ये मध्ये रस्ता खरवडल्यासारखा दिसतोय थोडा.
इतर रस्ता अगदी चांगला दिसतोय. रस्त्याची बरीचशी कामं मार्गी लागलीत. हे बघा, इथं रस्त्याची कामं सगळं चालू आहेत. प्रवासात कंटाळला नाहीत ना, अजून पुढं तुम्हाला बरंच दाखवायचं आहे. नागठाण्याच्या इथं कशी कामं चालली ते दाखवतो. चला.
खरं तर पुढं जाऊन वळायला हे होतं, पण आम्हाला माहीत नसल्यामुळे आणि एक स्थानिक माणूस गेला म्हणून आम्ही त्याच्या मागं गेलो, असा प्रकार झाला आणि आम्ही चुकीच्या दिशेनं गेलो. बायको पण आमची म्हणली इकडनंच जायचं इकडनं जायचं, काय माहीत नसले तर आपले ठोकून देते. इथं अडकलो ट्रॅफिकमध्ये आणि एका व्यक्तीला विचारलं, तो म्हणला पुढं जाऊन परत वळून यायला पाहिजे होतं तुम्ही.
शेवटी कसा बसा या गर्दीतून निघालो आणि ठाण्याला पोचलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.